मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगत वर्षानुवर्ष फोफावलेल्या अनधिकृत हॉटेल, ढाबे, गॅरेज, टायर, दुकाने, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने अखेर धडक कारवाई सुरू केली आहे. वन विभाग, भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण, वसई विरार शहर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे महामार्गालगतचे अनधिकृत बांधकाम धारक आता प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. मुंबई, गुजरात आणि इतर भागांना जोडणाऱ्या NH-48 वर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र महामार्गाच्या हद्दीत तसेच लगतच्या जागेवर मातीचा भराव करून अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याने वाहतुकीसह पावसाच्या पाण्याचा निचरा आणि महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी व्यावसायिक आस्थापनांमध्ये येणारी वाहने थेट मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला होता. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महामार्गावरील अतिक्रमणांचा मुद्दा गांभीर्याने घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाईला वेग दिला आहे. वन विभागाच्या सर्वेक्षणात तब्बल 114 अतिक्रमणे आढळून आली असून त्यांची एकूण 73,831 चौरस मीटर बांधीव क्षेत्र नोंदवण्यात आले आहे. यामध्ये ढाबे व उपगृहांचे दुकाने, व्यापारी बांधकामे, वाहनतळ, पंक्चर दुकाने आणि चहाच्या टपऱ्यांचा समावेश आहे. संबंधित जमिनींचा कायदेशीर दर्जा तपासून NHAI आणि वन विभागाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणांवर स्वतंत्रपणे कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राखीव व संरक्षित वन क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले असून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान 22 ते 30 जुलै दरम्यान NHAI कडून 80 अतिक्रमित मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने नियमानुसार अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. महामार्गालगत अनधिकृत बांधकामाबरोबरच रस्त्याच्या दुभाजकावर महामार्गाच्या हद्दीत तसेच वन क्षेत्रात राडोरा आणि डेब्रिज टाकण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे केवळ बांधकामे हटवण्यावर प्रशासन थांबणार नसून डेब्रिज टाकण्यावरही प्रतिबंधक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमणे हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी नियमित देखरेख, गस्त आणि विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे. महसूल, वन विभाग, NHAI आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून टप्प्याटप्प्याने महामार्ग मोकळा करण्यावर भर देण्यात आला आहे. वर्षानुवर्ष महामार्गाच्या कडेला आपली जागा समजून हॉटेल, ढाबे थाटणाऱ्यांना आता प्रशासनाने आरसा दाखवला आहे. अतिक्रमण हटवण्याची कारवाई कौतुकास्पद असली तरी 2 दिवसांच्या धडाका दाखवून पुन्हा जैसे थे तर या कारवाईचा अर्थच उरणार नाही. महामार्ग मोकळ्या करण्या इतकेच महत्वाचे आहे ते पुन्हा अतिक्रमण होऊ न देणे. अन्यथा आज पाडलेला ढाबा उद्या पुन्हा उभा राहण्यास वेळ लागणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.